नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, आज आपण ज्या कलिंगड प्लॉटवरती आलेलो आहोत तो साधारणतः 27 दिवसाचा आहे आणि या प्लॉटचं नियोजन दोन युवा बंधू, युवा शेतकरी आमिर अतार आणि शाहरुख अतार यांनी केलं आहे. त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा प्लॉट 27 दिवसाचा होईपर्यंत फक्त 3 फवारण्या घेतल्या आणि त्या फवारण्या नागाळी, करपा, डाउनी आणि थ्रिप्स कंट्रोलसाठी केल्या. त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीचे 10 ते 12 दिवस पाण्याचं अतिशय उत्तमरित्या नियोजन केलेलं दिसतं. कारण कलिंगड हे पीक पाण्याला अत्यंत संवेदनशील आहे आणि जर पाणी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जास्त झालं तर मुळकूज आणि जमिनीतील बुरशीची वाढ होऊन रोपं जाण्याची आणि तुटाळ पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी त्यांनी अतिशय योग्य प्रमाणात पाण्याचं नियोजन, त्याचबरोबर लागवडीपूर्वी पूर्णबोध निर्जंतुकीकरण करण्यासाठी ड्रीपमधून बुरशीनाशक देखील सोडलं आणि पहिले 10 ते 12 दिवस अत्यंत कमी आणि योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन केलं. त्याचबरोबर पहिले 10 ते 12 दिवस मुळांची वाढ मर्यादित असल्यामुळं ड्रीपमधून कोणतंही खत देण्यापेक्षा त्यांनी ड्रेंचिंगवरती भर दिला आणि ड्रेंचिंग करत असताना मुळांची वाढ आणि मुळं रोगविरहित कशी राहतील याकडं लक्ष दिलं. त्यासाठी त्यांनी ह्युमिक ॲसिड असेल किंवा एखादं बुरशीनाशक, त्याचबरोबर बॅक्टेरियलमध्ये ट्रायकोडर्मा आणि NPK बॅक्टेरिया ड्रेंचिंगमध्ये दिल्या आणि सुरुवातीच्या काळात मुळं सक्षम होतील याकडे लक्ष दिलं. आणि एकदा मुळं सक्षम झाल्यानंतर 12 ते 27 दिवसादरम्यान टप्प्याटप्प्याने खताची वाढ करत त्यांनी ड्रीपमधून खताचं नियोजन केलं. सुरुवातीला प्लॉटला फक्त 2 किलो 19-19, त्यानंतर 3 किलो, नंतर 4 आणि 5 अशा पद्धतीनं वाढ करून अत्यंत योग्य अशा प्रमाणात कलिंगड पिकाची वाढ केलेली दिसते. खतं सोडताना त्यांनी एक गोष्टीची काळजी मात्र घेतली, पाणी वाढ जर चुकून जास्त कमी झाली तर मुळावरती कोणताही परिणाम होऊन बुरशी चढू नये यासाठी त्यांनी खत सोडतेवेळी 200 ग्राम 22 किंवा रोको हे खताबरोबर सोडलेलं दिसतं. त्याचा फायदा म्हणजे पुढे देखील मुळावरती बुरशी येणार नाही आणि मुळं सदृढ झाली तर वाढ देखील एकसारखी होईल. आणि आज 27 दिवसाच्या प्लॉटला सोडण्यासाठी त्यांनी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन देखील आणलं आहे. याचा फायदा पुढं होणारं वेलीतील तडकणं, कळीची गळ, त्याचबरोबर सेटिंग झालेली फळं अतिशय उत्कृष्ट शेपमध्ये यावीत हे आहे. ह्या प्लॉटला भेट दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, शेती ही फक्त खर्चावर नाही तर योग्य नियोजनावर चालते. त्यामुळं पिकाला जे आवश्यक आहे ते योग्य वेळी दिलं तर कमी खर्चातही अतिशय उत्कृष्ट पीक आणता येतं. आणि तुम्हाला हा शेतीविषयक व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील शेतीविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.